हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेचा आजचा शुक्रवार 12 जूनचा एपिसोड धमाकेदार होता. न भूतो न भविष्यती असा एपिसोड. मग नेमकं असं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये चमत्कार झालाय, चमत्कार. आपल्या सगळ्यांना असं वाटलं होतं की जी चंद्रिका आहे, सखीच्या लॉकअपमध्ये, सखीच्या जेलमध्ये असलेली डेंजर बाई, जी सखीपेक्षा 10 पट मोठी आहे शरीरयष्टीने, ती सखीचा जीव घेणार. पण झालं उलटच. सखीने या चंद्रिकाला लोळवलंय. सखीला कदाचित कराटे येतात, लहानपणी ती शिकली असेल, त्यामुळे सखीने या चंद्रिकाला जमिनीवर लोळवलं. अक्षरशः तिच्या मानेवर बुक्क्या मारून 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 या चंद्रिकाचा खात्मा केलाय. आणि मग कान्हाने त्या मासे विकणाऱ्या बाईला सुद्धा शोधून काढलं, सरकारला फसवलं, तिला तिच्याच प्लॅनमध्ये अडकवलं. या मासे विकणाऱ्या बाईला शोधून आणलं आणि सखीची जेलमधून निर्दोष सुटका झालीये. सखी ही जेलमधून बाहेर पडलीये. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच गौतम मीनाक्षी, परशुराम आणि वेदूबरोबर न्यूज पाहत असतो आणि या न्यूजचा आवाज ऐकून सरकार आणि नंदा सुद्धा तेथे येतात आणि ही न्यूज देत असतो किरणचा मित्र. कान्हा आणि किरणने त्याला ही न्यूज द्यायला सांगितली आहे आणि हा न्यूज रिपोर्टर सांगतो की प्रत्येक बातमीची दुसरी बाजू सुद्धा असते. सगळे सांगताय की सखी ड्रग्ज विकते, पण आज आम्ही तुम्हाला या बातमीची दुसरी बाजू सांगतो. सखी खूप चांगली मुलगी आहे आणि ती ड्रग्ज विकत नाही. तिच्या घरात माशामध्ये जे ड्रग्ज सापडले होते ते तिला एका मासे विकणाऱ्या बाईने दिले होते. याचा अर्थ सखीला या प्रकरणात गोवण्यात आलंय. हे सगळं ऐकून सरकार खूप चिडते, रागारागाने टीव्ही बंद करते. गौतम तिला म्हणतो, सरकार, तुम्ही हा टीव्ही बंद करू शकता, परंतु सत्य नाही बदलू शकत. आणि सत्य हेच आहे की सखीने काहीही चुकीचं केलेलं नाहीये. सखी निर्दोष आहे आणि या जगात सत्याची साथ देणारी माणसं अजून सुद्धा आहेत. तुम्ही मीडियाला विकत घेऊ शकता, त्यांना खोट्या बातम्या देऊ शकता, पैसे देऊ शकता, पण खरं बोलणारी माणसं अजून या जगात आहे आणि सखी खरी आहे. त्यामुळे ती जेलमधून नक्की सुटणार, ती जेलमधून बाहेर येणार. हे सगळं ऐकून सरकारला खूप राग येतो. सरकार गौतमकडे चिडून पाहते. गौतम म्हणतो, सरकार, तुम्हाला माझ्यावर कितीही रागवायचं असेल ना तरी तुम्ही रागू शकतात, पण सत्य हे कधीच बदलणार नसतं आणि सखी जेलमधून सुटणार ही काळ्या दगडावरची रेग आहे, एवढं लक्षात ठेवा. मीनाक्षी, परशुराम, वेदू खूप खुश होतात, पण नंदा आणि सरकारचा चेहरा मात्र पाहण्यासारखा झालेला असतो आणि गौतम तेथून निघून जातो. आणि इकडे ही मासे विकणारी बाई आपली बॅग भरून त्याच पानवाल्यासमोर येऊन उभी राहते आणि पानवाल्याचं तिच्याकडे बारीक लक्ष असतं. ही बाई कोठे चालली आहे? ही बाई रिक्षाला हात करते, रिक्षा थांबते आणि ही बाई तेथून निघून जाते. पानवाल्याला समजतं ही बाई कुठेतरी गावाला निघून गेली आहे. आणि इकडे सरकार ही सगळ्यांकडे रागारागाने पाहते. मग वेदू, परशुराम, मीनाक्षी सुद्धा निघून जातात आणि नंदा म्हणते, एड्यांची जत्रा मेली. अगं मनस्विनी, तू एवढं काय काय केलं आणि सगळं मुसळ केरात गेलं, काहीच फायदा झाला नाही. आता ती सखी तर जेलातून बाहेर येणार. सरकार चिडून म्हणते, नाही येणार. त्या सखीला मी जेलाच्या बाहेर जिवंतच येऊ देणार नाही. हे ऐकून नंदाला मोठा धक्काच बसतो. नंदा विचारते, म्हणजे तू काय करणार आहे? पण सरकार काही न बोलता आपल्या रूममध्ये निघून जाते. नंदा म्हणते, ही माझी लेक जरी असली ना तरी हिच्या पोटात काय आहे हे कळायला काही मार्ग नाहीये. आता ती नक्की काय करणार असेल सखीबरोबर जेलमध्ये, हाच विचार नंदा करत असते. आणि इकडे जान्हवी आणि चाळीतल्या सगळ्या बायका त्यांना ज्या एरियाचा पत्ता भेटलेला असतो विजयनगर, त्या एरियामध्ये येतात. आता येथे कोणाला विचारायचं, त्या बाईला कोठे शोधायचं, हा प्रश्न सगळ्यांना पडतो. तेवढ्या जान्हवीला हा पानवाला दिसतो. जान्हवी म्हणते, जेव्हा ती मासीवाली बाई आपल्या चाळीत आली होती ना तेव्हा ती पान खात होती. या पानवाल्याला तिच्याबद्दल नक्की माहीत असेल. असं म्हणून जान्हवी आणि सगळ्या बायका या पानवाल्याला विचारायचं ठरवतात. आणि इकडे दाभडे मावशी या स्केच आर्टिस्टला त्या बाईचं वर्णन सांगत असते आणि हा स्केच आर्टिस्ट त्याप्रमाणे या बाईचं स्केच बनवतो. अगदी हुबेहूब स्केच त्याने बनवलेलं असतं. आणि दाभडे मावशी म्हणते, हीच ती बाई. कान्हा आणि किरण विचारतात, दाभडे मावशी बरोबर आहे ना? दाभडे मावशी म्हणते, अरे हीच ती बाई. कान्हा किरणला म्हणतो, आत्ताच्या आत्ता याचे फोटो काढ, काही पोलिसांना पाठव, काही जान्हवीला पाठव, काही तुझ्या त्या न्यूज रिपोर्टर मित्राला पाठव आणि टीव्हीवर फ्लॅश करायला सांग.
किरण सगळे फोटो काढतो. कान्हाला असं वाटतं ही बाई आता नक्कीच सापडणार. दुसरीकडे जान्हवी आणि या चाळीतल्या सगळ्या बायका या पानवाल्याजवळ येतात. पानवाला विचारतो, बोलो कौन सा पान चाहिए? तर जान्हवी म्हणते, पान घ्यायला नाही आलोय. दुसरी बाई विचारते, एका बाईबद्दल माहिती घ्यायला आलोय. पानवाला विचारतो, कोणती बाई? जान्हवी त्याला सांगते, एक बाई जी मासे विकते. अशी एखादी बाई तुमच्याकडून पान विकत घेते का? तर हा माणूस सांगतो, नाही, अशी कोणतीच बाई माझ्याकडून पान विकत घेत नाही. आणि तेवढ्यात किरण जान्हवीला हा फोटो पाठवतो आणि मग जान्हवी लगेच या पानवाल्याला हा फोटो दाखवते आणि सांगते, हीच आहे ती बाई. आणि हा पानवाला लगेच या बाईला ओळखतो आणि म्हणतो, अरे ये तो पुष्पा आहे. जान्हवी विचारते, पुष्पा? हा पानवाला सांगतो, हा, ही काय माशेवाली नाहीये, ही पुष्पा आहे, माझी रेग्युलर कस्टमर आहे. जान्हवीला खूप आनंद होतो. पानवाला सांगतो, येथेच राहते ती, मागच्या गल्लीमध्ये. जान्हवी आणि सगळ्या बायका तिला शोधायला जाणार. इतक्यात पानवाला विचारतो, कहा जा रहे हो? जान्हवी सांगते, त्या बाईला शोधायला, त्या बाईला भेटायचंय आम्हाला. तर पानवाला सांगतो, ती घरी नाहीये, ती आत्ताच तिचं सगळं बाट बिस्तरा घेऊन गेली रिक्षात बसून. हे ऐकून जान्हवीला मोठा धक्काच बसतो. आणि इकडे कान्हा दाभडे मावशी आणि किरणला सांगतो, सखी ही सकाळपासून उपाशी आहे, मी तिच्यासाठी तुरुंगात डबा घेऊन जातो. किरण म्हणतो, जसं सखी तुझ्यासाठी डबा घेऊन आली होती तसाच का? कान्हा दुःखी होऊन म्हणतो, अशी कधी माझ्यावर वेळ येईल ना असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं, पण जावंच लागेल. असं म्हणून कान्हा हा निघून जातो. तर किरण या बाईच्या स्केचकडे पाहत असतो. पाहता पाहता रात्र होते. नंदा सरकारच्या रूममध्ये असते आणि सरकारला म्हणते, तू इतके प्लॅन बनवले, त्या सखीला जेलात टाकलं, पण ती एवढीशी पोरगी, तिला कसलीच भीती वाटत नाही, ती तर सेरा सव्वा शेर झालीये. सरकार रागारागाने हे सगळं ऐकत असते. नंदा म्हणते, तू आत्ताच मला म्हणालीस की तू त्या सखीला जेलमध्ये संपवशील, पण कसं संपवणार? तो कबीर आहे ना तेथे, तो सखीला एक सेकंदासाठी सुद्धा नजरेआड जाऊ देत नाही. सरकार सगळं गुपचूप ऐकून घेते. आणि इकडे कान्हा सखीसाठी जेलमध्ये डबा घेऊन येतो आणि म्हणतो, सखी मॅडम जेवण करून घ्या. सखी विचारते, एवढं टेन्शन असताना तू माझ्यासाठी डबा बनवलाय? कान्हा म्हणतो, मग हे का विचारणं झालं का? चला मी तुम्हाला स्वतःच्या हाताने भरवतो. तेवढ्यात एक हवालदार येतो आणि म्हणतो, ओ साहेब, भेटण्याची वेळ संपलीये, आता जा तुम्ही. कान्हा म्हणतो, फक्त 2 मिनटं, मी त्यांना 2 घास भरवतो. हवालदार म्हणतो, ओ साहेब, आम्हाला अलाउड नाही हो, आज दिवसभरात तुम्ही किती वेळेस त्यांना भेटायला आला, आता नाही जमणार, तुम्ही डबा द्या माझ्याकडे. असं म्हणून हवालदार डबा घेतो आणि आतमध्ये डबा ठेवतो आणि कान्हाला म्हणतो, जा तुम्ही आता. हा हवालदार दुसऱ्या हवालदारला म्हणतो, चल रे आपण सुद्धा जेवायला जाऊया. आणि हे दोन्ही हवालदार तेथून निघून जातात. कान्हा सखीला म्हणतो, बेबी सरकार पोटभर जेवून घ्या, उद्या सकाळी येईल मी भेटायला. आणि कान्हा तेथून निघून जातो. बिचारी सखी ही जेलमध्येच असते. आणि इकडे सरकार ही नंदाला सांगते, किती वेळ थांबणार आहे तो? थांबून थांबून किती वेळ थांबेल कबीर? कधी ना कधी तर त्याला जावंच लागेल ना. आणि तो गेल्यावर तेथे पोहोचणार चंद्रिका. नंदाला कळतच नाही ही चंद्रिका कोण आहे. आणि इकडे पोलीस स्टेशनमध्ये पोलीस चंद्रिकाला घेऊन पोहोचतात. ही चंद्रिका खरंच एकदम महाकाय असते. सखीपेक्षा तिची शरीरयष्टी 10 पटीने मोठी असते. म्हणजे अशा 10 सखी एकत्र केल्यावर एक चंद्रिका तयार होईल. नंदा विचारते, कोण चंद्रिका? सरकार तिला सांगते, तू कदाचित बातमी ऐकली असेल, सुई बनवण्याच्या फॅक्टरीमध्ये एका बाईने 10 लोकांचा खून केला, ती आहे चंद्रिका. हे ऐकून नंदाला जबर धक्काच बसतो. नंदा म्हणते, अरे देवा, 10 लोकांचा खून केला, पण त्या चंद्रिकाचा काय संबंध? चंद्रिका कोणत्या जेलात, सखी कोणत्या जेलात? तर सरकार हसू लागते. नंदा विचारते, म्हणजे ती चंद्रिका सखीच्या जेलात आहे? सरकार म्हणते, श्श्श, जास्त बोलायचं नाही. चंद्रिका आणि सखी आता एकाच जेलात. मग पुढे पुढे काय होतं ना ते पाहतच राहा. नंदा खूप घाबरते. सरकारने मात्र या चंद्रिका हातून सखीचा जीव घ्यायचं ठरवलेलं असतं. आणि मग या 2 लेडी कॉन्स्टेबल चंद्रिकाला जेलमध्ये घेऊन येतात आणि चक्क सखीच्या जेलमध्येच तिला बंद करतात. सखी या चंद्रिकाला पाहते, चंद्रिका सखीकडे पाहत असते. या महाकाय चंद्रिकाला पाहून सखी खूप घाबरते आणि चंद्रिका तिच्याकडे रागारागाने पाहत असते. तिला खाऊ की गिळू असं तिला झालेलं असतं. इकडे सरकार ही नंदाला सांगते, जेलमध्ये काही पण होऊ शकतं, काडीपिटी नाही दिली तरी सुद्धा जेलला आग लागू शकते.
कैद्यांमध्ये भांडणं होणं आणि एकमेकांचा खून करणं हे जेलमध्ये कॉमन आहे आणि सखीबरोबर सुद्धा असं काही होऊच शकतं. हे ऐकून नंदाला जबर धक्काच बसतो, पण सरकार मात्र आपला प्लॅन तयार करून बसलेली असते. थोड्या वेळानंतर कान्हा एका कॅन्टीनमध्ये येऊन बसतो. तो खूप दुःखी असतो. मला सखीला जीव घालता आला नाही, ती बाई अजून सापडली नाही, सखी जेलमधून कधी बाहेर येणार हाच विचार कान्हाच्या मनात असतो. कान्हा टेन्शनमध्ये असतो. तेवढ्यात किरण तेथे येतो आणि विचारतो, काय झालं कान्हा, सखीला डबा दिलास का, सखी जेवली का, तू तिला स्वतःच्या हाताने भरवलंस ना. कान्हा सांगतो, कसलं काय, मी सखीला भरवणार. तेवढ्यात तो हवालदार तेथे आला. अलाउड नाहीये म्हणून मला जायला सांगितलं. कान्हाला किरण म्हणतो, नको टेन्शन घेऊ, सखी पोटभर जेवण करेल. कान्हा म्हणतो, ते तर करतीलच, पण मला दुसरं टेन्शन आहे. सखी मॅडमला तेथे नाही ठेवू शकत. जोपर्यंत ती मासीवाली बाई सापडत नाही तोपर्यंत सखीला कसं सोडवायचं हेच मला कळत नाहीये. आणि तेवढ्यात जान्हवी कान्हाला आणि किरणला कॉल करते. किरण फोन उचलतो. जान्हवी सांगते, किरण, आम्ही त्या बाईचा शोध घेत घेत ती बाई जेथे राहते ना त्या गल्लीपर्यंत येऊन पोहोचलोय. हे ऐकून या दोघांना खूप आनंद होतो. कान्हा विचारतो, मग सापडली का ती बाई. तर जान्हवी सांगते, नाही ना, येथे एक पानवाला आहे, त्याची ती रेग्युलर कस्टमर आहे. तो म्हणाला ती आत्ताच तिचं सामान घेऊन येथून सटकली आहे. कान्हा आणि किरणला खूप टेन्शन येतं. कान्हा म्हणतो, ठीक आहे, आम्ही तुला नंतर कॉल करतो. आता त्या बाईला कसं शोधायचं हाच प्रश्न या दोघांना पडतो. कान्हा हा साईबाबांना प्रार्थना करतो, साईबाबा, आता तुम्हीच काहीतरी चमत्कार करा आणि लवकरात लवकर ती बाई सापडू द्या. मी सखी मॅडमला जेलमध्ये जास्त काळ नाही राहू देऊ शकत. आता तुम्हालाच काहीतरी चमत्कार करावा लागेल असा विचार कान्हा करतो आणि साईबाबांची प्रार्थना करतो. आणि मग खूप दिवसानंतर खऱ्या तेजस्विनीबरोबर आपली भेट होते. खरी तेजस्विनी अजून त्याच ठिकाणी आहे जेथे ती होती. ते लहानसं बाळ, पण त्याची आई आज काही दिसत नसते. आणि सगळ्यात मोठा चमत्कार म्हणजे ही मासे विकणारी बाई चक्क त्याच ठिकाणी येते जेथे खरी तेजस्विनी असते. ही बाई दादा दादा अशी हाक मारते आणि तिचा आवाज ऐकून सरकार नाही, खरी तेजस्विनी लगेच आपला चेहरा झाकून घेते आणि या मुलाचा, या लहान बाळाचा आजोबा म्हणजे ज्या बाईने तेजस्विनीला वाचवलंय तिचा सासरा पुढे येतो आणि विचारतो, तू येथे कशी आलीस. तर ही मासेवाली बाई म्हणते, अरे दादा, आता भावाच्या घरी यायला काय मला आमंत्रण लागणार आहे का, तुझी सून कुठे गेली आहे. तर हा माणूस सांगतो, अगं तिच्या भावाला बरं नाहीये, ती हॉस्पिटलमध्ये पाहण्यासाठी गेली आहे. तर ही मासेवाली बाई म्हणते, अरे कसलं काय भावाला बरं नाहीये, या आजकालच्या सगळ्या पोरी अशाच, सासरी त्यांचा पायच टिकत नाही, काहीतरी कारण काढून त्यांना माहेरी जायचं असतं. आणि अशा बायकांना आहे ना वठणीवर आणायला माझ्यासारखी सासू पाहिजे. आता मी आली आहे ना, पाय तुझ्या सुनेला सुद्धा कसं वठणीवर आणते ते. हा सासरा बिचारा गरीब असतो, तो काही बोलत नाही. आणि तेवढ्यात या मासेवालीची नजर आपल्या तेजस्विनीवर जाते. पण तेजस्विनीने चेहरा झाकलेला असतो त्यामुळे तिला काही दिसत नाही. नाहीतर हा चेहरा पाहून ती टरकली असती. एवढं मात्र खरं की सरकार येथे कशी आली. आणि ही मासेवाली विचारते, दादा ही बाई कोण आहे. पण तेजस्विनी काही बोलत नाही. ही मासेवाली बाई म्हणते, ए बाई, तोंड का झाकलंय ग, काय काय गडबड आहे तुझी, काय भानगड आहे. पण तेजस्विनी काहीच बोलत नाही. तर हा माणूस सांगतो, अगं ताई, काही भानगड नाही आहे, ती ना माझ्या सुनेची लांबची नातेवाईक आहे, येथे आली आहे काही दिवसांसाठी आराम करायला. मासेवाली बाई चिडून म्हणते, काही दिवसांसाठी आली आहे ना, मग तिची एवढी हिंमत का, ती खाटेवर बसणार आणि मग मी काय खाली बसायचं का. असं म्हणून ही मासेवाली पुष्पा चक्क तेजस्विनीला धक्का देते. तेजस्विनी जमिनीवर जाऊन बसते आणि हे छोटंसं बाळ रडू लागतं. पुष्पा चिडून म्हणते, अरे काय कटकटे, आले मी येथे आणि हे टॅहू टॅहू करायला लागलं. ए बाबा गपरे, आराम करायला मी आले इथे. हे बिचारं छोटंसं बाळ रडत असतं त्यामुळे तेजस्विनीला खूप वाईट वाटतं. आणि इकडे चंद्रिका ही सखी शेजारी येऊन बसते आणि आपली नखं खात असते. सखी तिच्याकडे पाहते. एखादी बाई एवढी मोठी कशी असू शकते हाच विचार तिच्या मनात असतो. सखी घाबरलेली असते की या बाईला माझ्या तुरुंगात का ठेवलंय. चंद्रिकाला समजतं की सखी तिच्याकडे पाहते आणि चंद्रिका म्हणते, ए काय पाहतेस ग माझ्याकडं, माझ्या थोबड्यात काही स्पेशल आहे का. सखी म्हणते, नाही नाही नाही. आणि सखी ही तिचा डबा तिच्याजवळ घेते. चंद्रिका म्हणते, चल खाली जाऊन बस. सखी तिचा डबा घेते आणि खाली जाऊन बसते. सखी तिचा डबा उघडणार इतक्यात चंद्रिका हा डबा पाहते आणि विचारते, त्या डब्यात काय, चल दे डबा इकडं. सखी म्हणते, नाही नाही नाही, हा माझा डबा आहे, मी नाही देणार. तर चंद्रिका म्हणते, दे म्हटलं ना.
सखी म्हणते, नाही देणार, तुम्ही जा बरं माझ्यापासून दूर, माझ्याजवळ येऊ नका. चंद्रिका म्हणते, डबा दे लवकर. सखी जोरजोरात ओरडू लागते, वाचवा वाचवा, हेल्प हेल्प. चंद्रिका डबा सोडते आणि आजूबाजूला पाहते आणि म्हणते, कोणी नाहीये जेलात, मला घाबरून सगळे पळून गेले, त्यामुळे ओरडू नको, आता तुझी मदत करायला कुणीच येणार नाहीये. असं म्हणून चंद्रिका पुन्हा सखीजवळ जाते, डबा ओढण्याचा प्रयत्न करते. सखी तिला थांबवते, पण सखी केवढी, चंद्रिका केवढी, तिला काही जमत नाही. चंद्रिका हा डबा घेते आणि डबा उघडून पाहते. त्या डब्यामध्ये पोळी आणि भाजी असते. चंद्रिका चिडून म्हणते, हे काय जेवण आहे का? मला वाटलं काही चमचमीत असेल, चिकन मटण, पण काय डबा आहे हा? आणि ती डबा पुन्हा ठेवून देते. तर सखी चिडून म्हणते, ओ माझ्या डब्याला काय बोलायचं नाही, माझ्या नवऱ्याने खूप प्रेमाने माझ्यासाठी हा डबा बनवला आहे. चंद्रिका विचारते, तुझा नवरा? आणि तेवढ्यात चंद्रिकाची नजर सखीच्या मंगळसूत्रावर जाते. चंद्रिका म्हणते, हे मंगळसूत्र सोन्याचं आहे ना? सोन्याचं आहे ना मंगळसूत्र? चल दे मंगळसूत्र दे. सखीला मोठा धक्काच बसतो. सखी म्हणते, नाही, मी माझं मंगळसूत्र देणार नाहीये. चंद्रिका म्हणते, दे मंगळसूत्र. पण सखी तिला मंगळसूत्र देत नाही. त्यामुळे चंद्रिका चक्क तिचा गळा पकडते. चंद्रिकासारखी महाकाय बाई आणि एवढीशी सखी, आणि चंद्रिका चक्क सखीला गळ्याला पकडूनच 2 फूट उंच उचलते. सखी लटलट 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 कापू लागते. चंद्रिका जसं का तिचा जीव घ्यायलाच आलीये. चंद्रिका तिच्या गळ्यातून हे मंगळसूत्र ओढते आणि सखीला तशीच फेकून देते. सखी या चबुतऱ्यावर जाऊन पडते आणि बेशुद्ध होते. चंद्रिकाच्या हातात हे मंगळसूत्र असतं. चंद्रिका खूप खुश होते आणि बिचारी सखी मात्र बेशुद्ध झालेली असते. दुसरीकडे कान्हा आणि किरण अजूनही त्याच कॅन्टीनमध्ये असतात आणि कान्हा किरणच्या त्या मित्राची न्यूज पाहत असतो. या न्यूजमध्ये आता त्या मासेवाली बाईचा फोटोसुद्धा, स्केचसुद्धा दाखवलं जात असतं. किरण म्हणतो, अरे कान्हा, आधी तो चहा पिऊन घे रे, तेवढंच तुझं डोकं चालेल. कान्हा म्हणतो, नाही, मला चहा प्यायचा नाहीये. आणि मग किरण अख्ख्या जगातला सगळ्यात फेमस डायलॉग मारतो, अरे चहाला नाही म्हणत नाही, पाप लागतो, चहा पी. आणि कान्हा नाईलाजाने हा चहा पितो आणि म्हणतो, किरण, मला असं शांत नाही बसवलं जाणार, लवकरात लवकर ही बाई सापडली पाहिजे. त्या बाईचा पत्ता मिळाला, फोन नंबर मिळाला, पण काहीच का कळत नाहीये. तर किरण त्याला समजावून सांगतो, अरे सरकारने तिला काम करायला सांगितलं ना, मग सरकारने तिला अंडरग्राऊंड व्हायला सांगितलं असेल, सिम कार्ड तोडून फेकून द्यायला सांगितलं असेल, कशी सापडणार मग ती बाई? तेवढ्यात कान्हाला एक आयडिया सुचते. कान्हा म्हणतो, किरण तू माझ्या समोर बस. किरण कान्हाच्या समोर बसतो. कान्हा म्हणतो, आता मी तुला ज्या प्रश्नांची उत्तरं विचारेल ना, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी प्रामाणिकपणे द्यायची. किरण म्हणतो, ठीक आहे. कान्हा विचारतो, जर मी कुठे गायब झालो तर तू मला कसा शोधणार? किरण म्हणतो, तुला फोन करेल. कान्हा म्हणतो, माझा फोन बंद आहे, मग काय करशील? किरण म्हणतो, मग मी तुला तुझ्या घरी शोधायला येईल. कान्हा सांगतो, मी घरी पण नाही आहे, मग काय करशील? किरण म्हणतो, मग अवघड आहे, तुझा फोन बंद आहे, तू घरी नाही आहे. कान्हा, तू असं कधी करू नको बरं का, आणि करायचं असेल ना तर मला सांगून जा की कुठे जातोयस. कान्हा म्हणतो, काय सांगून जा? आणि तेवढ्यात कान्हाच्या डोक्याची ट्यूब पेटते. कान्हा म्हणतो, याचा अर्थ ती मासे विकणारी बाईसुद्धा अंडरग्राऊंड झाली आहे आणि तिने सरकारला सांगितलंय की ती कोठे असेल आणि सरकारकडून ही माहिती आपल्याला मिळू शकते. किरण विचारतो, सरकारकडून ही माहिती आपल्याला कशी मिळणार? कान्हा म्हणतो, चल साईबाबांचा कौल घेऊया. आणि मग कान्हा एक नाणं उडवतो आणि त्याला साईबाबांचा कौल भेटतो. दोघे खूप खुश होतात, एकमेकांना घट्ट मिठी मारतात. किरण विचारतो, पण तू सरकारकडून त्या बाईचा पत्ता कसा मिळवणार? कान्हा सांगतो, फक्त 2 मिनटं, पहा मी आता काय करतो. कान्हा लगेच वेदूला कॉल करतो आणि म्हणतो, वेदू, आपलं एक काम करायचं आहे. वेदू हो म्हणते. कान्हा फुल कॉन्फिडन्समध्ये असतो आणि इकडे तुरुंगात बिचारी सखी ही बेशुद्ध असते. आणि मग साईबाबा चमत्कार करतात. साईबाबा या महाकाय चंद्रिकाशी लढण्यासाठी सखीमध्ये सुद्धा 10 नाही 100 हत्तींचं बळ देतात. तुम्हाला पुढे कळेलच की सखी आता काय करणार आहे. आणि सखी ही बेशुद्ध अवस्थेतून पुन्हा शुद्धीत येते. चंद्रिका तिच्याकडे पाहत असते. तिच्या हातात सखीचं मंगळसूत्र असतं आणि चंद्रिका विचारते, आली का शुद्धीत का मरायचं? मला असं वाटलं मरशील तू. सखी म्हणते, द्या माझं मंगळसूत्र, मी माझं मंगळसूत्र परत घ्यायला आलीये. चंद्रिका चिडून म्हणते, ए पोरी, आधी स्वतःकडे पहा. अगं तुझा जीव केवढासा आणि मग माझ्याकडे पहा.
मुंगीसारखं चिरडून टाकील तुला, मटणाच्या नळीसारखं चावून चावून खाईल तुला, लक्षात ठेव. सखी चिडून म्हणते, आधी माझं मंगळसूत्र द्या, मला तुमच्याशी भांडायचं नाहीये. तर ही चंद्रिका म्हणते, हे पा तुझं मंगळसूत्र, घेऊन दाखव. सखी मंगळसूत्र घेण्याचा प्रयत्न करते, पण चंद्रिका जसं आपण लहान मुलांबरोबर खेळतो तसं हात खाली वर इकडे तिकडे करते. सखीला काही मंगळसूत्र घेता येत नाही. सखी रडू लागते आणि म्हणते, प्लीज माझं मंगळसूत्र द्या, मला तुमच्याशी भांडायचं नाहीये. तर चंद्रिका म्हणते, तू माझ्याशी भांडणार? अरे कोण आहे तू? पायपुसणीची लायकी नाही तुझी माझ्यासमोर. आधी स्वतःकडे पाहायचं आणि मग माझ्याकडे पाहायचं, आणि मला धमक्या देते तू? कोण आहेस तू माझ्यासमोर? झिरो आहे झिरो. आणि हे ऐकून सखीला सरकारची आठवण येते की सरकारने सुद्धा सखीचा असाच अपमान केला होता. सखीला असंच हिणवलं होतं की जाऊन आत्महत्या कर, तू मला हरू शकत नाही, पुढचा जन्म घे, या जन्मात तुला ते जमणार नाही, सरकारने मला घराबाहेर काढलं होतं. हे सगळं सखीला आठवतं आणि सखीमध्ये एक वेगळीच ताकद येते, एक वेगळाच आत्मविश्वास येतो. आणि सखी या चंद्रिकाचा हात पकडते आणि म्हणते, आता तर मी माझं मंगळसूत्र घेऊन राहणारच. सखीचे हे डोळे, सखीचे हावभाव पाहून चंद्रिकाला खूप राग येतो. आणि इकडे सरकार आणि नंदा या दोघी एकमेकींशी बोलत असतात आणि तेवढ्यात वेदू ही जाणून बुजून कान्हाच्या प्लॅनप्रमाणे सरकारच्या रूमबाहेर या न्यूज रिपोर्टरची, किरणच्या मित्राची न्यूज पाहत असते. सरकार चिडून विचारते, कोण आहे बाहेर? वेदू आतमध्ये येते आणि घाबरल्याचं नाटक करते. सरकार विचारते, काय करत होतीस तू माझ्या रूम बाहेर? वेदू सांगते, नाही मी ती एक न्यूज पाहत होते. आणि मग ती सरकारला ही न्यूज दाखवते. या न्यूजमध्ये हा न्यूज रिपोर्टर सांगत असतो, हीच ती मासेवाली आहे जिने सखीला ते ड्रग्ज विकले होते. ही बातमी पाहून सरकारला जबर धक्काच बसतो. सरकार वेदूवर चिडून म्हणते, झाली का न्यूज पाहून की अजून पाहायची आहे? गेट आउट. वेदू तेथून पळून जाते. नंदा म्हणते, अगं बाई, संपलं ना सगळं तुझं, आता ही बाई सापडणार पोलिसांना आणि मग तू तुरुंगात जाणार. सरकार चिडून म्हणते, मी तिला अंडरग्राऊंड केलंय, ती पोलिसांना नाही सापडणार. नंदा म्हणते, अंडरग्राऊंड? अंडरग्राऊंड म्हणजे? सरकार सांगते, तिला लपायला सांगितलंय. तर नंदा हसू लागते आणि म्हणते, एड्यांची जत्रा मेली, लपायला सांगितलंय? तू त्या तेजस्विनीला 12 वर्ष पाताळात लपून ठेवलं तरी त्या कबीरने शोधून आणलंच ना, मग ही बाई अशी कोणत्या पात्रात लपून बसलीये? सरकारला सुद्धा खूप टेन्शन येतं. सरकारला आठवतं की या पुष्पाने तिला सांगितलं होतं की ती चिकूवाडीमध्ये रेवा टॉवर्समध्ये तिचा भाऊ राहतो तेथे राहायला जाणार आहे. आणि सरकार म्हणते, मला स्वतःला जाऊन पाहावं लागेल. सरकार रूम बाहेर पडते आणि सगळं आपली वेदू ऐकत असते. वेदू लगेच कान्हाला कॉल करून सांगते, सरकार ही आपल्या घराबाहेर येते. गाडीजवळ येते, पुन्हा एकदा पुष्पाला कॉल करते, पण पुष्पाचा फोन बंद असतो. सरकारला आठवतं की मीच तिला सांगितलं होतं फोन बंद करून ठेवायला, सिम कार्ड तोडून फेकून द्यायला. सरकार गाडीत बसते आणि पुष्पाला भेटायला निघते. आणि आपला कान्हा तिच्या मागे गाडीत बुलेट घेऊन उभाच असतो आणि म्हणतो, चला सरकार, आता तुम्हीच मला तुमच्या त्या मासेवालीजवळ घेऊन जा. पण खरी फायटिंग तर सखी आणि चंद्रिकाची सुरू असते. चंद्रिकाला खूप राग येतो की सखीने माझा हात पकडला. चंद्रिका चक्क सखीची मान पकडते आणि सखीला हे जे तुरुंगाचं गेट असतं त्याच्यावर अशी जोरदार घरंगळत नेते. सखीला खूप त्रास होत असतो. असं वाटतं सखी आता गेली, पण एका क्षणाला सखी ठरवते, आता मी हिचा खेळ खल्लास करणार. सखी थांबते आणि या चंद्रिकाचा हात पकडते, स्वतःची मान हातापासून सोडवते आणि मग या चंद्रिकाचा हात मुरगाळून चक्क चंद्रिकाचं डोकंच या तुरुंगावर जोरात गेटवर आदळते. चंद्रिकाला जबर धक्काच बसतो. सखी म्हणते, आता तू संपली, आता मी माझं मंगळसूत्र परत मिळवणारच. चंद्रिका सखीकडे रागारागाने पाहते. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप भारी आहे. विश्वासच बसत नाही की सखी या चंद्रिकाला भारी पडतीये. आणि इकडे सरकार पुष्पाला शोधायला जात असते, पुष्पाच्या ठिकाणावर जात असते आणि कान्हा अगदी सरकारच्या गाडी मागेच असतो. म्हणजे मालिकामध्ये, पिक्चरमध्ये असं दाखवलं जातं की पाठलाग करायचा असेल तर थोडा लांबून करायचा, म्हणजे त्या माणसाला कळणार नाही. पण कान्हाला काही देणं घेणं नाही आहे. कान्हाला फुल गॅरंटी आहे की सरकार मिररमध्ये मागे पाहणार नाही आणि कान्हा चक्क तिच्या एकदम जवळ असतो, पण सरकारसुद्धा मिररमध्ये पाहत नाही आणि जातच असते. तर दुसरीकडे
हे बाळ खूप रडत असतं. त्यामुळे या पुष्पाला राग येतो. अरे काय या बाळाची काय कटकट सुरू आहे. तेजस्विनी या बाळाच्या आजोबाला इशारा करते, त्याला बाहेर घेऊन जा. आणि मग हे बाळाचे आजोबा बाळाला बाहेर घेऊन जातात. तर पुष्पा म्हणते, ए बाई चल माझे पाय दाब. तेजस्विनीचा नाईलाज होतो आणि तेजस्विनी या पुष्पाचे पाय दाबत असते. पण पुष्पाला माहीत नाहीये आता तिचे खूप हाल होणार आहे. दुसरीकडे सखी आणि चंद्रिकामध्ये आता फायनल वॉर होणार असते, शेवटचं अंतिम युद्ध. आणि या दोघीही आपापली तयारी करतात. चंद्रिका केस बांधते तर सखीसुद्धा ओढणी बांधते. आणि मग या दोघी एकमेकींकडे रागारागाने पाहत असतात. आणि आजचा एपिसोड येथे संपतो. फ्रेंड्स, लपंडाव मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. सगळ्यात जास्त मजा दोन गोष्टींमुळे आली. सगळ्यात आधी तर कान्हाने सरकारला तिच्याच प्लॅनमध्ये अडकवलं आणि आता तो सरकारच्याच मदतीने या मासेवाली पुष्पापर्यंत पोहोचणार आहे. आणि एकदा पुष्पा हाताला लागली मग सखी तुरुंगातून बाहेर येणार, एवढं मात्र खरं. आणि त्यापेक्षा भारी ट्विस्ट होता सखी आणि या चंद्रिकाची फायटिंग. असं वाटलं होतं चंद्रिका ही सखीला मुंगीसारखी चिरडून टाकेल, पण सखीने तिला जबरदस्त टक्कर दिली आहे. आजच्या एपिसोडमध्ये तर काहीच नाही, पुढील एपिसोडमध्ये सखी या चंद्रिकाची अशी धुलाई करणार आहे ना की जबरदस्त. आजचा एपिसोड तर भारी होता, पण लपंडाव मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट त्या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय, तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सखी या चंद्रिकाचा गळा पकडणार आणि तिच्या मानेवर दे दनादन दे दनादन दे दनादन असे बुक्के मारणार, ज्यामुळे चंद्रिका ही चक्क बेशुद्ध होऊन पडेल. आणि मग सखी या चंद्रिकावर जाऊन बसणार. हा सीन खरंच धमाकेदार असणार आहे की सखी या चंद्रिकाला तुडून तिला लोळून तिच्याच अंगावर जाऊन बसली आहे. आणि मग कान्हा, जान्हवी, चाळीतल्या सगळ्या बायका या मासेवाली पुष्पाला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये पोहोचतील आणि इन्स्पेक्टरला सांगतील, हीच ती मासेवाली जिने ती सुरमई सखीला विकली होती आणि ही खरी दोषी आहे. सखीचा यात काहीच दोष नाहीये. आणि मग इन्स्पेक्टर सखीला सोडायला सांगतील. सखी ही जेलमधून बाहेर येईल आणि कान्हाकडे पाहून खूप खुश होणार. कान्हा आणि सखीच्या प्रेमाला या सगळ्या घटनेमुळे एक नवीन रंग चढणार आहे असंच वाटतंय. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा लपंडाव मालिकेचा आजचा एपिसोड आवडला ना, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लपंडाव मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.